दाखवून दिले बकासूरनं, दाखवून दिले आपल्या बकासूरनं, लाडक्या बैलानं. संबंध महाराष्ट्रानं बघितलं, एक नंबर केला आज सुद्धा. 2 दिवसात 2 फेरे पळाले या बकासूरने. ते बकासूर आहे. काय या बैला पुढे शब्द नाहीत. या बैलाला काय कौतुक करावं या बैलाचं. संबंध महाराष्ट्रानं बघितलं, खुश खुश खुश. काय 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 करशील रे देवा या बैलगाडा क्षेत्रात तू किती विक्रम करशील. सुट्टा निकाल घेतला, फायनलला सुट्टा. या बैलगाडा क्षेत्रातला देव बकासूरनं आज कमबॅक केलं आणि दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला. 2 दिवसात 2 वेळा तो पळून गुलाल घेऊ शकतो, 1 नंबर करू शकतो आणि दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला. आज या बैलगाडा क्षेत्रातला देव बकासूरने आज पुन्हा एकदा विक्रम केला की सलग 2 दिवसामध्ये 2 वेळा पळून 1 नंबर केला. नमस्कार, साष्टांग नमस्कार आपल्या या बकासूरला. नक्कीच आज मैदान झालं आणि त्या मैदानात आज सगळ्यांचा लाडका बैल बकासूर पळाला आणि कालच पळाला होता 3 फेऱ्या मैदानात. परंतु कालच्या 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये असं वाटत होतं की बकासूर हा कुठेतरी थोडासा दमलाय असं सगळ्यांना महाराष्ट्राला वाटत होतं, परंतु नाहीये. तो बैल थोडासा कमी पळाला, गाडी पब्लिकनं लागली आणि परंतु आज संबंध महाराष्ट्राच्या नजरा होत्या बकासूरवरती. सगळ्या महाराष्ट्रात चर्चा चालू होती की बकासूरचा आज कशाला पळवत आहे, बकासूर आज दमेल, मामा नको रिस्क घ्यायला. परतनं बैल आपला बकासूरला जर समजा इजा झाली, दुखापत जर झाली, चुकून सारखा पळतोय तर ते केवढ्याला पडेल. परंतु नाहीये, मामांना विश्वास होता बकासूरवरती. तो बकासूर आहे, या बैलगाडा क्षेत्रातला देव आहे, त्याच्यावरती विश्वास टाकला मामांनी आणि संबंध महाराष्ट्रानं बघितला. आज बकासूर गट सुट्टा, सेमी सुट्टा आणि फायनल सुद्धा सुट्टाच काढला आणि या बैलगाडा क्षेत्रातला देवानं आज विक्रम केला आणि संबंध महाराष्ट्रानं बघितलं. सगळ्यांनी एक जल्लोषच केला संबंध महाराष्ट्रात चालू आहे. कारण की या बैलगाडा क्षेत्रातला तो असा एकमेव बैल आहे की त्यानं 2 दिवसात 2 वेळा फायनल मारला. एकदा तुम्ही बघितले पेडगावमध्ये सुद्धा अशी कामगिरी केली नक्कीच आणि ती कामगिरी आज सुद्धा केली आहे. नक्कीच असा बैल होणे शक्य नाहीये. या बैलगाडा क्षेत्रातला देव बकासूर 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 शब्द नाहीयेत बैलगाडा क्षेत्रात या बैलाबद्दल बोलण्यासाठी. कारण की संबंध महाराष्ट्रानं एक नजरा ठेवलेला. आज तो बैल आला, कोकणातून बैल आला बिरजा नावाचा आणि त्या बैला सोबत आज पायरा होता. संबंध महाराष्ट्राला असं वाटत होतं की आयला बकासूर सोबत तो टिकेल का किंवा बकासूर आज पळेल का, कारण की बकासूरला दम लागला होता. कालच 3 फेरे पळाला, आज कसं काय पळतोय. एक सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला मामांनी. परंतु मामा या बैलगाडा क्षेत्रातले मास्टर माइंड आहेत. त्यांना माहिती आहे बकासूरला आपल्या कसा आणि कुठे पळवायचा आणि बकासूरला माहिती आहे आपल्या मालकासाठी कुठे आणि कसं पळायचं, जीव तोडून पळायचं. आणखी यूट्यूबची फॅमिली जी आहे सगळ्या महाराष्ट्रातली जे बकासूर प्रेमींची, त्यांच्यासाठी तो पळाला, फॅन्ससाठी पळाला. जेवढ्या बाहेरच्या देशात जो बकासूरची शर्यत बघितली जाते त्या लोकांनी सुद्धा आज बकासूरला बघितला आणि त्या बकासूरनं आज दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला. तो उद्या सुद्धा मैदान घेतलं तरी उद्या सुद्धा पळणार, परवा दिवशी मैदान घेतलं तरी परवा दिवशी सुद्धा तो पळणार. तो पळणार, तो बैल पळायसाठी झालाय, तो विक्रम करण्यासाठी झालाय. संबंध महाराष्ट्राचं नाव, या मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रात तो करण्यासाठी झालाय. नक्कीच आज संतोष मामा यांचं एक उंच नाव या शिखरावरती जर कोणी ठेवलं असेल नेऊन तर त्या बकासूरनेच आहे. कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे या बकासूरनं कुठलाही बैल असा 2 नंबरचा बैल घ्यायचा, कुठलाही बैलगाडा क्षेत्राला असू द्या, तो नंदी उजेडत आणलाय. नक्कीच आज सुद्धा एक बैल बिरजा नावाचा तो एकदा पळाला होता. एक कृषी मंत्रीचं मैदान होतं, त्या चित्र्यासोबत तो बैल पळाला, त्याने 1 नंबर केला. परंतु कधी आपण बघितलं नव्हतं त्या बैलाला, परंतु आज त्या बैलाला आपण बघितलं. संबंध महाराष्ट्रानं बघितलं आणि काय पळाला संबंध महाराष्ट्रानं बघितलं त्या बैलाचा सुद्धा पळ. आणि बकासूरचं कौतुक पुन्हा एकदा व्हायलाच पाहिजे. कारण की बकासूरनं आज 1 नंबर असं वाटतं. कारण की टॉपच्या गाड्या होत्या त्या अंगापूरच्या फाटीतून एवढं सोपं नाहीये. 2 नंबर 1 नंबरच्या फाटीतून गट सेमी निघत नाही, परंतु त्या पठ्ठ्यानं फायनल काढला. उगीच त्या बैलाला का म्हणत नाही ते बैलगाडा क्षेत्रातला देव, ते सगळ्या महाराष्ट्राला आज कळालं असेल. नक्कीच सलाम तुझ्या या कार्याला बकासूर. कारण की काय पळ तुझा आहे, किती पळतोयस असं वाटत सुद्धा नाही की तू काल पळलाय 3 फेरे, परंतु आज सुद्धा पळाला आणि संबंध महाराष्ट्रानं तुझा पळ बघितला. एवढे मोठे फॅन काय आहेत तुझे, नक्की का संबंध महाराष्ट्र एवढा तुझा प्रेम करतो संबंध महाराष्ट्रानं बघितले. नक्कीच बाकीचे जेवढे सुद्धा असतील बकासूरच्या जे फॅन्स फॅमिलीमधले, तसेच बाहेरचे जे असतील फॅमिलीमधले जे बाकीचे बैल आहेत त्यांची सुद्धा जी प्रेम करणारे असतील बैल, त्यांनी सुद्धा आज बैलाचा पळ बघितला असेल. नक्कीच त्या बैलाला सलाम, पुन्हा एकदा सलाम, साष्टांग नमस्कार.
काय पळाला रे पळाला, एकदम बकासूर बकासूर नावासारखाच पळाला, नावाला शोभेल असा पळाला आणि शेवट काळजात तू कायम राहणार आहे. बकासूर बकासूर आणि बकासूर आणि गांगापूरच्या 1 नंबर मैदानामध्ये 1 नंबर केला आहे. धन्यवाद.